हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नरदोवाच निर्दसुरा देवैर युधेनेन प्रबृंहितैः मायराम परमाचार्यं मयं शरणमागयुः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. इकडे नारद हे युधिष्ठिराला सांगतात. याप्रमाणे भगवंतांनी नृसिंह अवतार धारण केला, हिरण्यकशिपाला ठार केलं आणि त्याचं सैन्य जे धावून आलेलं होतं त्याला देखील आपल्या पायाखाली चिरडून टाकलं. सगळे सैन्य शेवटी पळून गेलं. यानंतर भगवंतांनी प्रल्हादावर कृपा केली आणि प्रल्हादाला उपदेश केला, राज्य कर म्हणून सांगितलं आणि नंतर तुला मुक्ती प्राप्त होईल. भोगेन पुण्यम कुशलेन पापम. याप्रमाणे भोगानी तू पुण्यक्षय कर आणि कुशलेन पापम या ठिकाणी आपल्या सत्कर्माच्या द्वारे तू पाप नष्ट कर. याप्रमाणे पाप आणि पुण्य दोन्ही नष्ट झालं म्हणजे तुला मुक्ती प्राप्त होईल. हे सांगितल्यानंतर भगवंत तिथून अंतर्धान पावले. हे सांगितल्यानंतर इत्युक्त्वा भगवान राजस्तत्रयमांतर दधे हरिही. भगवान नृसिंह अंतर्धान पावले. त्यानंतर या ठिकाणी प्रल्हादस्यानुचरित महाभागवतस्य. ही प्रल्हादाचं चरित्र महाभागवत म्हणून प्रल्हादाचं वर्णन केलेलं आहे. सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण तर प्रल्हाद, ज्यांनी आपल्या वडिलांचा विरोध स्वीकारून सुद्धा भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. प्रल्हादस्यानुचरित महाभागवतस्य भक्तिज्ञानं विरक्तिश्च याथात्म्यं चास्य वैहरेः. हे चरित्र ऐकल्यानंतर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्हीचा उत्कर्ष होतो. भक्ती प्राप्त होते, ज्ञानही प्राप्त होतं आणि शेवटी वैराग्य प्राप्त होऊन तो मुक्त होतो. धर्मो भागवतानांच्या भगवान नेन गम्यते. याप्रमाणे हे युधिष्ठिरा, हे प्रल्हादाचं चरित्र जो ऐकेल, वाचेल, तो या सगळ्या कर्मपाशापासून मुक्त होतो. कीर्तये श्रद्धया श्रुत्वा. वाचलं काय, ऐकलं काय, मनन केलं काय, पठण केलं काय, त्यातून कर्मपाश त्याचे नष्ट होतात. याप्रमाणे ही भगवंताची लीला यांनी कथन केली. त्यानंतर त्रिपुरासुराचा वध भगवंतांनी कसा केला, महादेवांनी कसा केला ते सांगितलं. त्रिपुरासूर हा अत्यंत माजलेला होता आणि तो अमृतपान त्याने एक कूप तयार केलं होतं, एक आड तयार केला होता. त्या आडामध्ये अमृत होतं. राक्षस मेले तर पुन्हा अमृत पिऊन ते जिवंत व्हायचे. तेव्हा भगवान महादेव शेवटी विष्णूला शरण गेले आणि विष्णूला सांगितलं, भगवंता आपण आता मला मदत करा. हा त्रिपुरासूर काही ऐकत नाही, राक्षस किती मारले तरी जिवंत होतात. तेव्हा भगवंतानी माया आपली वापरून माईक पद्धतीने ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही वासरू व्हा, आणि स्वतः झाले गाय. गाय आणि वासरू तिथून ते राक्षसांच्या या पट्ट्यामध्ये गेलं. आता राक्षसांना काय, गाय वासरू आलंय. गाय फिरत 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 त्या कूपापर्यंत गेली, त्या आडापर्यंत गेली आणि आडामधलं सगळं अमृत या गायींनी पिऊन टाकलं, वासरांनी पिऊन टाकलं, ब्रह्मदेवांनी पिऊन टाकलं. आणि मग ते सुरा अपि पश्यन्त्यो. असुरांना वाटलं अहो गाय एक साधी, तिला काय हकलायचे, त्याने हकललंच नाही. पण गाय म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू होते. याप्रमाणे नशेदन विमोहिता, हा केवळ मोहित झाले. आणि नंतर भगवंतांनी सांगितलं, महादेवा आता करा युद्ध. महादेवांनी युद्ध केलं. यावेळेला राक्षस पुन्हा बघितलं त्यांनी, आपले अमृत कुठे, अमृत कुठे जागेवर आहे. याप्रमाणे भगवंतांनी अमृत प्राशन करून राक्षसांना ठार मारायला लावलं आणि त्रिपुरासूर महादेवाने मारला. याप्रमाणे म्हणून महादेवाला
त्रिपुरारी असं म्हणतात. त्रिपुरारी ज्यांनी हा त्रिपुरासूर मारला ते भगवान महादेव. याप्रमाणे दिवी दुंदुभयोनी दूर आकाशामध्ये देवांनी दुंदुभी वाजवल्या, पुष्पवर्षाव केला आणि महादेवाचा जय जयकार केला. त्यानंतर याच स्कंधामध्ये नारद महामुनी यांनी युधिष्ठिराला मानवधर्म, वर्णधर्म, स्त्रीधर्म यांचं निरूपण केलेलं आहे. माणसाने कसं वागावं आजच्या काळामध्ये सुद्धा हे लागू आहे, म्हणून त्याचं एक 5-10 मिनिटांमध्ये मी वर्णन करणार आहे. युधिष्ठिराने विचारलं की महाराज आम्हाला मानव धर्म सांगा. मानव धर्म म्हणजे काय? व्यापक धर्म. त्या ठिकाणी ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र असा भेद नाही, सगळ्यांना सारखा, सगळ्या मानवासाठी उपयुक्त असणारा धर्म कोणता? भगवन् छोटुमिच्छामि दृढं धर्मं सनातनं वर्णाश्रम चारयुतम यत्त्वं विन्दते परम. मानव धर्म सांगा, वर्णाश्रम धर्म सांगा, कोणत्या वर्णाने कसं वागावं ते सांगा, हे आम्हाला सांगा म्हटल्यानंतर नारद म्हणतात, हे युधिष्ठिरा, तुला मी हा धर्म जो निवेदन करणार आहे तो मी मनाने सांगणार नाही. बक्षे सनातनम धर्मम नारायण मुखाश्रुतम. नरनारायणाकडून मी जे ज्ञान ऐकलं, नरनारायणाकडून मी जे या ठिकाणी धर्माचं ज्ञान ऐकलं, ते ज्ञान जसं ऐकलं तसं मी तुला सांगणार आहे. बद्रिकाश्रमामध्ये मी गेलेलो असताना त्या ठिकाणी नरनारायण होते, त्या नरनारायणांनी मला हे ज्ञान सांगितलं. आता हे ज्ञान ऐकत असताना महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सत्यम दया तपशौचम तितिक्षेमा शमो दमः. एवढे मूळ धर्म आहेत. मानव धर्म जर म्हटलं तर माणसाने एवढ्या धर्मांचं 33 लक्षणांचा धर्म सांगितला आहे. 33 लक्षणं. 33 लक्षणं कोणते? या 33 लक्षणामध्ये दया हा पहिला धर्म आहे. कोणताही मानव असो, मग तो ब्राह्मण असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, शूद्र असो, कुणी असो, दया त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. हा दया माणसाचा धर्म असला पाहिजे. असं म्हणतात की उपनिषदामध्ये एक कथा आहे, ब्रह्मदेवाकडे मानव, दानव आणि देव हे तिघही गेले, एका वेळेला गेले. ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज आम्हाला तुम्ही ज्ञानोपदेश करा, कसं वागावं ते सांगा, आणि सगळ्यांना एकच पाहिजे, मात्र वेगवेगळे सांगू नका. आता खरं म्हणजे दानव वेगळे, मानव वेगळे आणि देव वेगळे, पण ब्रह्मदेव मोठे हुशार, 4 तोंडाचे, सगळ्यापेक्षा ज्ञानी. ते म्हणले, सगळं तुम्हाला समानता पाहिजे का? हो म्हणले, आम्हाला समानता पाहिजे. तुम्ही देवाला वेगळा उपदेश करता, आम्हाला वेगळा. तसं नाही, आम्हाला एकच पाहिजे. ठीक आहे म्हणले. द जा म्हणले. आता द हो म्हणले, तुम्हाला द हे अक्षर दिलंय, विचार करा, आणि हाच तुम्हाला उपदेश आहे. आता द म्हटल्यानंतर काय करावं विचार आला. दानवांनी विचार केला, काय हो आपल्याला द अक्षर दिलंय, काय अर्थ असेल त्या दचा? मग राक्षस हे क्रूर होते, त्यामुळं त्यांना कळालं की अरे आपण दया केली पाहिजे, क्रूरता सोडून आपण दयेने वागलं पाहिजे. म्हणून दया हा राक्षसांसाठी धर्म झाला. त्यानंतर मानव यांनी विचार केला, काय करावं? अहो बरोबर आहे, मानवाने दान केलं पाहिजे. दान हा मुख्य धर्म आहे, दान धर्म आपण म्हणतो ना. मग ते पैसा दान असो, अन्नदान असो, त्वचा दान असो, इंद्रिय दान असो, काही असो, दान द पासूनच आहे ना दान. तेव्हा दान हा मानवाचा धर्म आहे. दया हा राक्षसांसाठी हा धर्म आहे, कारण राक्षस क्रूर होते, त्यामुळे त्यांनी दया स्वीकारली. मानव कंजूस होता, म्हणून त्यांनी दान स्वीकारलं, म्हणजे दान हा अर्थ घेतला. आणि देवांना आता काय करावं? देव हे लोभी होते, म्हणजे केवळ आपल्या स्वर्गामध्ये राहून उपभोग घेणारे होते. म्हणून त्या देवांनी विचार केला की अरे याचा अर्थ काय असेल? याचा अर्थ असा आहे की आपण हा जो भोग आहे तो त्यागला पाहिजे, त्याग आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्यागवृत्ती निर्माण केली पाहिजे. या दृष्टीने 3 दचे 3 अर्थ त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे दक्ष आपण यामध्ये राहिलं पाहिजे, या दृष्टीने
किती किती गोष्टी, सत्यम, दया, तप, शौचम, तितिक्षा, शमो, दमाहा, दम, इंद्रिय निग्रह केला पाहिजे. तितिक्षा म्हणजे शांतता वृत्ती, शौच म्हणजे शुद्धता, तप म्हणजे भगवंता प्रित्यर्थ केलेलं जे कष्ट शारीरिक किंवा मानसिक त्याला तप म्हणतात. अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय. आपण जेव्हा ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारतो, मुलाची मुंज करतो, तेव्हा त्यांच्याकडून काही गोष्टी म्हणून घेतो. काय? स्वाध्यायन महाप्रमदाहा. जरी त्यांनी ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमात आला तरी गुरुजी त्याला म्हणतात स्वाध्यायन महाप्रमदाहा. स्वाध्याय सोडू नको. स्वाध्याय म्हणजे काय? नित्य वाचन. तुम्ही नोकरीत होता तेव्हा वाचत होता, आता का नाही वाचत? झालं म्हटलं आता काही काम नाही, असं नाही. तुमचं शस्त्र नेहमी तयार पाहिजे, नाहीतर विद्या गंजून जाते, बुद्धी गंजून जाते. आता काय म्हातारपण झालं, आता काय करायचं? वाचन नाही, वाचलं पाहिजे. का? वाचन हे आमच्या बुद्धीला प्रेरणा देणार आहे, म्हणून स्वाध्याय केला पाहिजे असं त्यांनी म्हटले. स्वाध्यायन महाप्रमदाहा. स्वाध्यायापासून दूर जाऊ नको. याप्रमाणे त्याचा प्रमाद होतो. याच आर्जवम. आर्जवम म्हणजे रुजुता, मनाची कोमलता, संतोष, समदृक सेवा, साम्यदृष्टी. त्याप्रमाणे माणसांनी मौन धारण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे अन्न हे विभागलं पाहिजे. आपण एकट्यानेच अन्न खायचं नाही. समोर अन्न आलं, आपल्याला भूक लागली, भूक लागली म्हणून तुम्ही एकटेच खाता का? ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या समोर खूप प्रचंड भूक लागली आणि अन्न समोर आलंय, कुत्रे मांजरं हे खातील, किंवा ज्यांना भूक लागली ते जनावरही खातील. पशु पातळीवरचा व्यवहार झाला तो. पण जर समोर एखादा माणूस आला तर आपण त्याला तो दिला पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो? या जेवायला. तो म्हणतो घ्या देवाचं नाव. म्हणजे त्याला इच्छा नसती जेवायची, पण आपण कुणी जेवायच्या वेळेला आला तर जेवायला या म्हणतो. का? तर हा मानव धर्म आहे. माणसाने आपल्यामधले जेवणातला भाग दुसऱ्याला दिला पाहिजे. ज्याला म्हणतात, ते म्हणतात आपण अन्नाद्ययी संविभागो भूत, ज्याला भूतयज्ञ म्हणतात. अन्नातले विभाग केले पाहिजेत. हा अन्नाचा विभाग, हा भूतांना, हा कावळ्याला काकबली, हा आपण, हा नैवेद्याचा भाग, असे विभाग जर करून नाही जेवलं तर आपण आणि प्राणी सारखेच होऊ. त्यामुळे संस्कृती कशाला म्हणतात? प्रकृती, विकृती आणि संस्कृती असे 3 शब्द आहेत. प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे अन्न समोर आलं, सगळं खाऊन टाकलं, ही झाली प्रकृती. मला भूक लागली, मी खाल्लं, हो बरोबर, ही प्रकृती झाली. पण मला नको असतानाही मी जास्त खाल्लं, ही झाली विकृती. मग झालं पोट दुखायला सुरुवात होते, किंवा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते, पित्त वाढतं. का? इच्छा नसतानाही खाल्लं, वाया जाईल म्हणून खाल्लं, ही झाली विकृती. तिसरं संस्कृती. असेल तेवढं खाणं प्रकृती, भूक नसतानाही खाणं विकृती, आणि आपल्या समोर अन्न आलेलं असताना, भूक लागलेली असताना जर अतिथी अभ्यागत आला तर त्याला देणं ही संस्कृती आहे. त्याला म्हणतात संस्कृती. म्हणून ही संस्कृती मानव जीवनातली आहे. तेषात्मता देवता बुद्धिसूत्राम नृषु पांडव. त्याप्रमाणे श्रवणम कीर्तनम चास्य, भगवंताचं स्मरण, चिंतन, मनन, सेवा, अशा हे राजा 33 लक्षणांचा हा धर्म आहे. आणि हा सर्वांना परिपालन करावा अशा प्रकारचा आहे. सर्वांनी परिपालन करावा, ब्राह्मणांनीच करावा असं नाही. सगळे जे मानव आहेत त्या सर्व मानवांसाठी 33 लक्षणांचा धर्म सांगितला. यांनी भगवान प्रसन्न होतो असं म्हटलंय. तेन तुष्यती. भगवात्मा, सर्वात्मा जो भगवान आहे, सर्वांच्या अंतःकरणातला जो देव आहे, तो यांनी संतोष पावतो. त्रिंशाल लक्षणवान राजन सर्वात्मा येन तुष्यती. संस्काराय विच्छिन्ना सद्विजो जो जगादयम. याप्रमाणे मग आता ब्राह्मणांचे कोणते कर्तव्य ते तुला सांगतो. ब्राह्मणांनी ज्ञान संपादन करावं, त्याचप्रमाणे ज्ञानोपदेश करावा, यज्ञयाग करावेत, हा ब्राह्मणांचा धर्म आहे. राजाने क्षत्रिय धर्म सांभाळावा, राज्याचं रक्षण करावं, त्याचप्रमाणे सज्जन माणसाचं रक्षण करावं आणि दुर्जनाला त्या ठिकाणी दंडित करावं, हा राजाचा धर्म आहे. वैश्याने व्यापार करावा, फिरावं, त्याप्रमाणे हिंडावं, पैसे गोळा करावेत, धन गोळा करावं,
ही वैश्याची वृत्ती आहे आणि शूद्रांनी सेवा करावी हा शूद्राचा धर्म आहे. पण हे सगळं त्याप्रमाणे करावं. ते म्हणतात ऋतामृताभ्याम जीवेत मृतेन प्रमृतेन वा. माणसाने जगण्यासाठी थोडंफार धनही मिळवावं, पण केवळ कुत्र्यासारखी लायलाय करू नये. सत्यानृताभ्याम जीवेत न स्ववृत्त्या कथंचन. स्ववृत्त्या, स्व म्हणजे कुत्रा, कुत्र्याप्रमाणे या घरी त्या घरी त्या घरी हिंडत बसू नये, लायलाय करू नये, अर्थात जास्त अपेक्षा करू नये किंवा आपण स्वार्थमूलकता त्या ठिकाणी दाखवू नये. आपण ऋतमुच्छशीलम प्रोक्तम अमृतम यदयाचितम. आता ब्राह्मणांचा धर्म सांगितलाय. जे ज्ञानी आहेत ते कशा पद्धतीने त्यांनी व्यवहार करावा, तर त्या ठिकाणी उच्छशील नावाची वृत्ती आहे. म्हणजे आपल्या बाजारामध्ये कोणाचंही नसलेलं धान्य पडलेलं, खाली पडलेलं, कुणीही त्यावर मालकी नाही सांगत असं धान्य गोळा करावं, ही शिलोंछन वृत्ती म्हणतात. पहा किती अवघड आहे. म्हणजे बाजारात जायचं, तिथून कण 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 गोळा करायचे, असा तो कणाद होता म्हणे. कणाद जे महर्षी होते त्याचं नाव कणाद नव्हतं, त्याचं नाव दुसरं होतं. पण त्याला कणाद नाव का पडलं, तर तो असाच कण 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 गोळा करून बाजारातून आणत होता. कोणाचाही त्यावर अधिकार नाही. खाली पडलेलं धान्य गोळा करायचं, त्याचं पीठ करायचं आणि त्याच्यावर जगायचं, असा हा तो कणाद होता. ज्याने देव तर मानलाच नाही, ईश्वर मानलाच नाही त्यांनी, तर हा या संपूर्ण विश्वाला कारण हे अणू आहे असं त्याने म्हटलं. म्हणून त्याला कणाद, कण म्हणजे अणू, म्हणून त्याचं नाव कणाद असं पडलं. याप्रमाणे ही शिलंछन वृत्ती, शिलोंछन वृत्ती किंवा यदयाचितम. तर शिलोंछन अवघड आहे. मग यदयाचितम, तुम्ही 5 घरी भिक्षा मागा, 5 घरी भिक्षा मागा आणि या. भिक्षा मागायला हरकत नाही. याप्रमाणे तुम्ही भिक्षा मागा आणि मृतम तु नित्यांच्या स्यात् प्रमृतम कर्षणम स्मृतम. त्यानंतर कर्षणम, कर्षणम म्हणजे शेती करा. किती गोष्टी सांगितल्यात. तुम्हाला शिलोंछन वृत्तीने जगता येतं, भिक्षा मागूनही जगता येतं. पण भिक्षा कशी मागायची, फार मागायची नाही. 5 घरी फक्त भिक्षा मागायची आणि एका घरी पुन्हा दुसऱ्यांदा जायचं नाही. का, तर त्यांचं चांगलं चुंगलं असेल तर आपल्याला चटक लागते. अरे इथं अनारशी मिळतात, इथं करंज्या मिळतात, इथं लाडू मिळतात, चला. म्हणून महानुभाव पंथात तर इतके बंधनं टाकलेत की तोरण घर आणि मरण घर जाऊ नये म्हणून सांगितलंय. ज्या घरी तोरण लावलंय नवीन तिथं जायचं नाही, कारण तिथं काही ते चांगलं चुंगलं केलेलं असतं म्हणून जायचं नाही. असो, याप्रमाणे ती भिक्षा पाण्यामध्ये बुडवायची, नदीत पाण्यात बुडवून मग त्याची चव सगळी नष्ट करायची, बेचव झाली पाहिजे. म्हणजे आपल्या इंद्रियांना चव लागली नाही पाहिजे. कारण प्राणाशी आहारू देयावा, इंद्रियाशी नेदावा, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. याप्रमाणे ते म्हणतात शमोदमस्तप शौचम. नाही तर मग कर्षण, तुम्ही शेती करा. कर्षण म्हणजे नांगर चालवणे, कर्ष म्हणजे नांगर. तुम्ही शेती करा, शेती करून उत्पन्न निर्माण करा. पण सत्यानृतंतु वाणिज्यम, सगळ्यात उत्तम शेती सांगितली. मध्यम व्यापार सांगितलाय. का व्यापार मध्यम कशामुळं, ते म्हणतात सत्यानृतंतु वाणिज्यम. सत्यानृतम, तिथे काही सत्य काही असत्य. समजा आपल्याला एक वस्तू विकत घ्यायची झाली, आपण दुकानदाराकडे जातो, वस्तू आणतो, त्याच्यावर किंमत लिहिलेली असते. तो म्हणतो बघा ही किंमत लिहिली आहे, ही 100 रुपयाची ही गोळी आहे किंवा औषध आहे. पण प्रत्यक्षात त्याला ते 70 रुपयालाच पडलेलं असतं. लिहिलेले असते 100 रुपये, तो तुमच्याकडून 100 घेतो, पण त्याला मिळालेलं असतं 70 रुपयात. मग 30 रुपये तो तुमच्याकडून घेतो का नाही, हे खोटं झालं. खरं सांगतो का तो नाही सांगत खरं. का, तो म्हणतो मग मला काय मिळेल, मी कशासाठी धंदा करायलो, व्यापार कशासाठी करायलो. व्यापार शब्दाचा अर्थ असा, व्यापार म्हणजे त्याच्यामध्ये विशेषपणाने आपण अपमार्गाने विशेषपणे पैसा ओढणे, त्याला व्यापार म्हणतात. या आपण म्हणजे वाईट मार्गाने, बी अव म्हणजे व्या झालं.
तेव्हा अपहर, अपहर व्यापार, विशेष प्रकारे तुमच्याकडचं धन वाईट मार्गाने म्हणजे थोडं खोटं बोलून हरण करणे याला व्यापार म्हणतात. तेव्हा हा मध्यम झाला, म्हणजे खोटं बोलायचं, थोडं खरं बोलायचं, काही खरं काही खोटं असं म्हणून व्यापार सगळीकडे असंच चाललेला असतो. प्रत्यक्षामध्ये किंमत तेवढी नसते, पण तुमच्याकडून ती वसूल केली जाते. का? तर तो म्हणतो मी त्यासाठी दुकान थाटले, मग दुकानाचे पैसे मला द्यावे लागतात, मला नोकराचे पैसे द्यावे लागतात. म्हणून तुम्ही कुठेही पहा, साड्या खरेदी करा, कपडे खरेदी करा, एखादं भांडं खरेदी करा, तुम्हाला त्याच्यामध्ये तो 4 पैसे मिळवताना दिसतोच. तो किती जरी तुमचा जवळचा असला, तो जरी म्हणला मी काय तुम्हाला खोटं बोलत नाही, मी तुम्हाला काही चुना लावणार नाही असं म्हणला तरी तो चुना लावतोच. का? तर ही त्याची वृत्तीच झाली. म्हणून सत्यानृतंतु वाणिज्य, वाणिज्य ही वृत्ती कशी आहे? सत्यानृतम, सत्य आणि अनृत या प्रकारची आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय उत्तम व्यवहार आहे. पैसा कसा मिळवावा? तो उत्तम व्यवहारातून मिळवावा. अवहर म्हणजे व्यवहार. म्हणजे विशेष प्रकारे, अव म्हणजे वाईट मार्गाने, हर म्हणजे हरण करणे. अवहर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारातून, नीच व्यवहारातून नाही. याप्रमाणे वर्जयताम सदापि पूर्वार्जनसु कुत्सितम, याप्रमाणे हे सगळ्यांचे धर्म सांगितले. ब्राह्मणांनी कसं वागावं, क्षत्रियांनी कसं, वैश्यांनी कसं आणि शूद्रांनी कसं. शूद्रस्य नवसेती शौचम सेवा स्वामिन्यम आयल्या. शूद्राने सेवा करावी, त्याचप्रमाणे स्वच्छता पाळावी, शुद्धता पाळावी. त्यानंतर स्त्रीनं कसं वागावं हे सांगितले. स्त्रियांनी कसं वागावं? स्त्रियांसाठी वेगळा धर्म आहे का? हो, स्त्रियांसाठी वेगळा धर्म आहे, त्याला स्त्री धर्म म्हणतात. कसं? स्त्रीणांच पतिदेवानाम तच्छ्रुषानुकूलता. स्त्रियांना पती हाच देव आहे, पती हा त्यांचा परमेश्वर आहे, पती हा त्यांचा पहिला ईश्वर आहे. म्हणून पतिदेव, पतीला देव मानावं आणि तच्छ्रुषानुकूलता, त्यांची शुश्रूषा, सेवा, त्यांची अनुकूलता आत्मसात करून घ्यावी. पतीची सेवा, पतीला पडू द्यायचं आणि इकडे देवदेव करायचा. देव म्हणतो मला मान्य नाही ते. आधी पतीचं काम बघा, आधी पतीची सेवा करा, मग देवाकडे या. आधी पहिला पती, मग त्याच्या शुश्रूषेसाठी, सेवेसाठी, त्याच्या अनुकूलता म्हणजे त्याचं मन राखा. आणि तद्बंधुष्वनुवृत्तिश्च, त्याप्रमाणे पतीचे जे नातेवाईक आहेत त्यांची मर्जी राखा. स्त्रियांना हा धर्म सांगितलाय. स्त्रीनी जेव्हा ती पदार्पण करते संसारामध्ये किंवा तिचं लग्न होतं, तेव्हा लग्न झाल्यानंतर ती नववधू असते, मग संसार करते, पण तिला सगळ्यांना सांभाळावं लागतं. सासरच्या सगळ्यांना, सासरे, सासू, दीर, नणंदा, भावजया सगळ्यांना सांभाळावं लागतं. का? ते म्हणतात तद व्रतधारणम, हे तिचं व्रत आहे. ज्याप्रमाणे सगळ्यांच्या अनुकूलता असेल तर संसार नीट चालतो. तद बंधुष्वनुवृत्तिश्च नित्यम तद व्रतधारणम. त्याप्रमाणे स्त्रियांनी कसं वागावं ते सांगितलंय. मला वाटतं आजकाल तर आवश्यकच आहे सांगणं, कारण आजकाल स्त्रियांना कसं वागावं कळतच नाही. त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये फक्त नोकरीला पळणं एवढा त्यांचा उद्देश असतो. ते म्हणतात सम्मार्जने नोपलेपाभ्याम, तिने लवकर उठावं, तिने सडा करावा, तिने रांगोळी काढावी दारामध्ये. ग्रहमंडल वर्तनही, सकाळी उठल्यानंतर आधी स्वयंपाकघरात जाऊ नये स्वयंपाक करायला. इथं तर पार्शनी स्वयंपाक करतात आजकाल सगळ्या स्त्रियांना, हेच आहे. शहरामध्ये पाहा तुम्ही, काही नाही, उठल्या की मुखमार्जनही करत नाही तर स्वयंपाकाला लागतात. का? डबा करायचा आहे ना. अहो पण थोडं लवकर उठा ना, काय बिघडलं? त्याचप्रमाणे दार झाडा, सडा टाका, रांगोळी काढा. ग्रहमंडल वर्तनही म्हणजे रांगोळी काढा, सुंदर अशा प्रकारची रांगोळी दारामध्ये असली पाहिजे. त्यानंतर स्वयंच मंडिता नित्यम, स्वतः स्नान करा, मंडित व्हा म्हणजे अलंकार मंडित व्हा. चांगलं लुगडं नेसा, चांगल्या प्रकारचं वस्त्र नेसा, अलंकार घाला. परिमृष्ट परिच्छदा, अलंकार, दाग दागिने जे काही असतील ते महत्वाचे स्त्रियांचे जे आहेत. आजकाल स्त्रियांच्या हातात बांगड्याही नसतात,
गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं का नाही माहीत नाही, कानात तर काहीच नसतं, नाकातही काही नसतं. निदान आपण गळ्यातलं मंगळसूत्र आणि बांगड्या असल्या पाहिजे. जोडवे सोडून दिलेत स्त्रियांनी घालणं, अनेक स्त्रिया घालत नाहीत. कशासाठी ते म्हणतात नाही, हे स्त्रियांनी घातलंच पाहिजे. स्वयंच्या मंडिता नित्यम, आपण नित्य मंडित असलं पाहिजे. सर्व प्रत्येक वेळेला आपण शुद्ध असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे आणि अलंकार मंडित असलं पाहिजे, वस्त्र अलंकार आणि भूषित असलं पाहिजे. आणि कामय उच्चावचे साध्वी प्रश्रयेण दमेन च. प्रश्रय म्हणजे नम्रता तिच्यामध्ये असली पाहिजे. शारीरिक मानसिक अशा प्रकारच्या या विकारांवर नियंत्रण मिळवलं पाहिजे. खरं बोललं पाहिजे. वाक्य सत्य प्रिय प्रेमणा, प्रेमाने बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे आणि सत्य बोललं पाहिजे. किती अवघड आहे आता हे. सत्यांच्या मनोहारींचं दुर्लभम वचाह असं म्हटलेलं आहे. सत्य आणि गोड हे अवघड आहे ना, कारण सत्य खरं सांगितलं तर सख्याईला राग येतो. सत्य काही माणसाला गोड नसतं, पण ते म्हणतात नाही, सत्यांच्या मनोहारींचं दुर्लभम वचाह. दुर्लभ जरी असलं तरी अलभ्य नाहीये, दुर्लभ आहे पण अलभ्य नाहीये. म्हणून ते म्हणतात वाक्य सत्य प्रिय प्रेमणा, गोड बोला, खरं बोला, प्रेमाने बोला आणि काले काले भजेत पती. पती बरोबर आपण योग्य वेळेला सहवास केला पाहिजे. त्यांच्या आपल्या ऋतुकाळाच्या वेळेला गमन केलं पाहिजे. संतुष्टा लुरुपा दक्षा धर्मद्या प्रिय सत्यवाग अप्रमता शुची स्निग्धापतीम त्वत्पतितं भजेत. याप्रमाणे स्निग्ध, शुची, शुद्धता, स्निग्धता, मनाची शांतता आणि आपल्या पतीकडे हरिभावेन भजेत श्री तत्परा. हरी समजून, देव समजून पतीकडे गेलं पाहिजे, पतीला भजलं पाहिजे. याप्रमाणे स्त्रियांचा धर्म सांगितला. त्यानंतर ते म्हणतात ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आश्रम यांचे नियमधर्म सांगितले. ब्रह्मचारी जो आहे त्यांनी कसं वागावं, ब्रह्मचार्याने आपल्याला मौंज विधान झाल्यानंतर गुरुकुलामध्ये जावं, शिक्षण घ्यावं. आजकाल गुरुकुल राहिले नाहीत, परंतु आपण ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे त्याची शाळा असं आपण समजू. 10वी पर्यंतचा जो काळ आहे तो ब्रह्मचर्याचा आहे. या काळामध्ये त्याने अभ्यास करावा, त्याने इतर कुठल्याही नादी लागू नये, चित्रपटाच्या नादी लागू नये, स्त्रियांच्या नादी लागू नये, स्त्रियांची गीता ऐकू नयेत, स्त्रियांच्या सोबत राहू नये. प्रमदागाथा वर्जयेत प्रमदागाथा, स्त्रियांबद्दल बोलू सुद्धा नाही, कारण त्यातून तुमचं अभ्यासातून मन विचलित होईल. म्हणून त्याचप्रमाणे नन्वेग प्रमदा नाम घृतसंभ समा कुंभसमा युवा असं म्हटलंय की नारी म्हणजे स्त्री म्हणजे नन्वग्नी, अग्नी आहे, अग्नीसारखी नारी आहे. स्त्री ही अग्नी समान आहे आणि पुरुष हा घृतकुंभ म्हणजे तुपाचं भांड. तुपाचं भांड जर अग्नीजवळ ठेवलं तर जसं ते पगळल्याशिवाय राहत नाही, तसं स्त्रियांच्या सहवासात पुरुषाचं सामर्थ्य गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पुरुष हा स्खलित होतो, तो या स्त्रियांच्या नादी लागतो. म्हणून नन्वग्नी प्रमदा नाम घृत कुंभ समः पुमान सुतामपि रहो जय ह्या नंदा यावदर्थ कृत. म्हणून आपण आपल्या अगदी जवळच्या स्त्रियांच्या सुद्धा नादी कधी लागू नये, त्यांच्या सोबत राहू नये. ज्याला शिक्षण घ्यायचे, त्याला गुरुकुलात राहायचे, त्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचे, त्याने स्त्रियापासून दूर राहावं. त्याप्रमाणे पुढे ते म्हणतात. त्याच्यानंतर यांनी ग्रहम वनम वा प्रविशेत प्रवेशा तत्र वा वसेत. त्यानंतर जो वानप्रस्थामधला आहे त्याने कसं वागावं, तर वानप्रस्थामध्ये आधी गृहस्थाश्रम झाल्यानंतर गुरुच्या आज्ञेने वानप्रस्थात जावं. वानप्रस्थामध्ये मात्र वनामध्ये राहावं किंवा घरी जरी राहिलं तरी चालेल, पण घरी राहिलं तरी सुद्धा वनात राहिल्यासारखं राहावं. म्हणे घरी जरी तुम्ही राहिलात तरी निरीच्छ राहा, कशातही तुम्ही मन लिप्त ठेवू नका, कोणाबद्दल चांगलंही बोलू नका आणि वाईटही बोलू नका. न कृष्णमच्च पत्नीयान. ते म्हणतात वानप्रस्थामध्ये भूमीमधून उत्पन्न होणारं अन्न हे खाऊ नये, म्हणजे फळं वगैरे खावे. वन्यश्चरू पुरोडाशान, फळं मुळं कंद हे खावं, अन्नधान्य खाऊ नये वानप्रस्थामध्ये. अग्नेर्थमेव शरणमुठजम वानगंधरम, जे फळं मुळं कंदमुळं आहेत ते खावेत. त्याप्रमाणे केश रोम नख हे काढू नयेत. चरेद वनम द्वादशाब्दौ,
वनम वसे, वनात किंवा जनात कुठेही जरी राहिलं तरी मनातली वृत्ती मात्र तटस्थ पाहिजे, ही भूमिका त्यांनी सांगितली. त्यानंतर संन्यासाश्रमामध्ये अन्वीक्षिक्याम या विद्या, अन्वीक्षिकी म्हणजे संन्यास, ज्ञानप्राप्ती ज्यामध्ये होते ती संन्यासाश्रम आपण आत्मसात करावा. संन्यासाचे अनेक प्रकार आहेत, कुटीचक, बहुदक असे संन्यासाचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे हंस हा शेवटचा प्रकार आहे. संन्यासी जो आहे त्यांनी कोणाच्याही नादी लागू नये, चर्चा करू नये, त्यांनी आपले शिष्यमंडळ वाढवू नये, त्यांनी कोणाबरोबर वाद करू नये, चर्चा करू नये. संन्याशांनी काही वाचू नये म्हणून सांगितले. त्यांनी काही वाचायचं नाही, अध्ययन करायचं नाही. झालं अध्ययन, संपलं. अध्ययन करायची वेळ होती त्यावेळेला केलं, आता करायचं नाही. आता अध्ययन करायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, त्याप्रमाणे वादविवाद करायचा नाही. संन्याशाचे नियम आहेत ते. याप्रमाणे मी तुला आता यती धर्माचं उदाहरण म्हणून एक इतिहास सांगतो, म्हणून इतिहास सांगायला सुरुवात केली. अत्राप्युदारमंतिम इतिहासम पुरातनम. तुला मी एक जुना इतिहास सांगतो. तो इतिहास म्हणजे प्रल्हाद आणि अवधूत यांचा संवाद आहे. प्रल्हादस्य संवाद मुनी राजगरस्य, कोणता अजगर नावाचा मुनी सांगितलाय. आता या ठिकाणी काही अभ्यासकांनी असं म्हटलंय की हे प्रत्यक्ष दत्तात्रेय आहे, पण हे दत्तात्रेय नाहीयेत, कारण यांचं नाव मुनी राजगरस्य च असं म्हटलंय. मुनी कोणते तर अजगर नावाचे मुनी, अजगर नावाचे हे मुनी आहेत. यांची अवधूत असं याला म्हणतात. ते प्रल्हादाची एकदा त्यांची भेट झाली. काय झालं, प्रल्हाद रथामधून निघालेले असताना ते रस्त्यामध्ये दिसले आणि दिसल्याबरोबर ते झोपलेले होते एका झाडाखाली. न ते शयानसे निरुद्धमस्य. एवढ्यात प्रल्हाद तिथे थांबले. नारद म्हणतात युधिष्ठिरा, प्रल्हाद थांबल्यानंतर प्रल्हादानी पाहिलं, अरे कुठेतरी मोठे महात्मे आहेत, त्यांना हात जोडले. म्हणे महाराज आपण या ठिकाणी अशा अवस्थेत पडलात, दिगंबर अवस्थेत पडलात आणि रस्त्यावर लोळायला लागलात. तुम्ही आपण महात्मे आहात, माझ्या घरी चला. आपण या ठिकाणी कशासाठी पडला आहात. त्याने सांगितलं, अरे प्रल्हादा, मला या जगामध्ये काहीच नकोय. मला काहीही वेळेला मिळतं. माझी इच्छा नसताना सुद्धा परीक्षा प्रारब्ध माझा आहे. मी कशाची अपेक्षा करत नाही. सुख हे माणसाच्या मनावर अवलंबून आहे. सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या पलीकडचा मी आहे. तृष्णया भववाहिन्या. तृष्णा ही अशी एक गोष्ट आहे की जी कधीच परिसमाप्त होत नाही. तृष्णेची समाप्ती कधीच होत नाही. आशा कधीच पूर्ण होत नाहीत. भोगाने तर ती पूर्ण होतच नाही. कर्म आणि कार्य मानोहम नाना योजिता. आणि म्हणून तृष्णेच्या मागे माणूस धावतो, तो मृगजाळाच्या मागे धावल्याप्रमाणे. जलम तदुद्भवश्चैनम हित्वाग्न्यो जलकाम्यया. ज्याप्रमाणे एखाद्या मृग ज्याप्रमाणे मृग केवळ एखाद्या पाण्याच्या लोभाने तो फिरतो, पण वास्तविक पाणी त्याला प्राप्तच होत नाही. केवळ मृगजळ त्याला दिसतं, ते खोटं असतं, पण तो त्याच्या मागे धावतो. तसा माणूस या आशेच्या मागे, तृष्णेच्या मागे धावत जातो, त्याला ते मिळत नाही. शोक मोह भय क्रोध राग क्लेश शमादया. हे सगळे माझे, या सगळ्याच्या पलीकडे मी गेल्यामुळं. मधुकार महासर्पो. माझे अनेक गुरु आहेत. अजगर, मधमाशी ही माझी गुरु आहे. अजगर हे माझे गुरु आहेत. का तर मधमाशी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणचा मध गोळा करते, पण शेवटी तो मध कुणीतरी दुसराच घेऊन जातो आणि मधमाशीला काही मिळत नाही. म्हणून मी ठरवलं की कुठल्याही प्रकारच्या संग्रहामध्ये अडकायचं नाही, संग्रह करायचा नाही, आपल्या वस्तू गोळा करायच्या नाही. अनिह परितुष्ट आत्मा. सगळ्यात मुद्दा कोणता आहे? अनिह. कोणत्याही प्रकारची इच्छा न करता माणसाने समाधानी वृत्तीने राहावं. अनिह परितुष्टात्मा यदृच्छयोपनतादहम. जे ईश्वराच्या इच्छेला असेल त्याप्रमाणे तो देईल. आपल्या दैवातला आपण कुणी काढून घेणार नाही. कपाळाला कपाळ घासल्याने दैव बदलत नसतं, आणि त्यामुळं दैवात जे असेल ते आपल्या दैवातलं कुणी काढणार नाही. म्हणून आपण
यदृच्छयोपलब्धेन, जशी यदृच्छा असेल, जे उपलब्ध होईल त्याच्या आनंदामध्ये राहावं. फार अभ्यास करू नये, अपेक्षा करू नये. नो चेच्छे ववहानी. आणि म्हणून महा ही रिवसत्ववान. ज्याप्रमाणे हा उंदराच्या बेळ्यामध्ये एखादा सर्प शिरतो आणि तो त्या ठिकाणी निवांत बसतो. बीळ उंदराने केलेलं असतं पण सर्प तिथे बसतो. त्याप्रमाणे आणि मी देखील असंच जगतो, निरीच्छपणाने जगतो. क्वचित अल्पम क्वचित भूरी. मला कधी अल्प खायला मिळतं, कधी जास्त खायला मिळतं, कधी पंचपक्वान्न मिळतं, कधी मी उपाशी राहतो, पण मला त्याबद्दल काहीच वाटत नाही. का तर या सगळ्या दैहिक गोष्टी आहेत, देहाच्या अवस्था आहेत. मला त्याचा कधीच आनंदही होत नाही, दुःखही होत नाही. क्वचित अल्पम क्वचित भूरी भुंजेनम स्वादू वा. कधी मला पंचपक्वान्न मिळतं. राजा तुझ्यासारखे लोक येतात, मला घरी नेतात, मला स्नान घालतात, नवे कपडे देतात, पलंगावर बसवतात, पंचपक्वान्नाचं जेवण देतात. ते झालं की मी तिथून निघतो. कधी कधी मला 8-8 दिवस उपास पडतो, पण मी त्याबद्दल कधी दुःख मानत नाही. क्वचित भूरी गुणोपेतम गुणही नमुत क्वचित. कधी कधी मला कदन्न मिळतं खायला, कधी कधी भिक्षेत काय येईल ते मी खातो. पण हे सगळं क्षौमम दुकूल मजिनम. कधी मला रेशमी वस्त्र नेसायला मिळतं, तर कधी रेशमी वस्त्र नेसून मी मिरवीत नाही. झालं की ते टाकून देतो, पुन्हा दिगंबरावस्थेमध्ये राहतो. का तर त्यामध्ये वस्त्रामध्ये पुन्हा जीव नको अडकायचा. म्हणून वस्तेनलपी क्षौमम दुकूल मजिनम चिरम वल्कलमे बवा. जे मिळेल ते मी स्वीकारतो. वसेन्येतपि संप्राप्तम दृष्टभुक तुष्टधीरहम. दृष्टभुक तुष्टधीरहम. मी फक्त ही दृष्टीने पाहतो आणि समाधान मानतो. वस्तू गोळा करू नयेत माणसाने फक्त पाहाव्यात. कारण आपण घरी आणून तरी काय करतो, पाहतो नुसतं. घरी आणून तरी काय करतो, आपण त्या वस्तूकडे पाहतो. म्हणून आपण एवढ्या सगळ्या मॉलमध्ये गेलो म्हणजे काय सगळं खरेदी करावं असा नियम आहे का? नाही. मॉलमध्ये जाऊन आपण म्हणतो ना की विंडो शॉपिंग केली. विंडो शॉपिंग म्हणजे काय, नुसतं पाहायला ना आले, बस झालं. का दृष्टभुक तुष्टधीरहम. मी दृष्टीने पाहतो आणि समाधान मानतो, बस झालं. हे सगळं माझंच आहे असं मानतो. का तर मला हे सगळ्याची अपेक्षा नाहीये. म्हणून क्वचित छये धरोपस्थे. कधी कधी मी भूमीवर झोपतो, धरोपस्थे भूमीवर झोपतो. कधी तृणपर्णावर झोपतो, तर कधी मला राजा तुझ्यासारखा कोणी येतो गादीवर झोपवतो. क्वचित छाये धरोपस्थे तृणपर्णास्तुषु क्वचित प्रासाद पर्यंके कशुपवा परेच्छया. कधी मी मोठमोठ्या प्रासादात जातो, मोठमोठ्या राजवाड्यात जातो, पलंगावर जातो, गादी गिरद्यावर झोपतो, पलंगावर आराम करतो. आणि कधी मला भूमीवरही पडतो. मला त्याबद्दल कधी वाईट वाटत नाही. नाहम निंदेत नसतो. मी कोणाची निंदाही करत नाही, कोणाची स्तुती करत नाही. हे दोन्ही गोष्टी आहेत. निंदाही करू नये आणि स्तुती सुद्धा करू नये. काय करायचे, लोकांची स्तुती करावी परमेश्वराची, न करावी क्षुद्र नराची. म्हणून ते म्हणतात, जसं याप्रमाणे या माझं वर्तणूक आहे, जसं हे म्हणतात भर्तृहरी, क्वचित भूमौ शय्या क्वचिदपि पर्यंक शयने क्वचित शाका सार क्वचिदपिच शाल्योदन रुची. या वैराग्य शतकामध्ये भर्तृहरी म्हणतात क्वचित भूमौ शय्या. हाच अर्थ या ठिकाणी भर्तृहरीने प्रगट केलेला आहे. क्वचित भूमौ शय्या क्वचिदपि च पर्यंक शयने. कधी भूमीवर झोपतो, कधी मला पलंग मिळतो. क्वचित शाकासार, कधी मला शाकसार, कधी भाजीचं पान मिळतं, तर कधी क्वचिदपि च शाल्योन्नद रुचीही, तर कधी कधी पंचपक्वान्नाचं जेवण मिळतं, कधी भाजीचं पान मिळतं. मी त्याच्यातच आनंद आहे. महाशय्या पृथ्वी विपुलोपधान भजलता. मला कशाची अपेक्षा नाही. महाशय्या पृथ्वी, ही पृथ्वी म्हणजे महाशय्या आहे. आणि उपधानम भुजलता, ह्या भुजलता ज्या आहेत ते उपधान आहेत. वितानम चाकाशम, आकाश म्हणजे मंडप आहे. आकाश मंडप पृथ्वी ही आसन, रमे तेथे वन क्रीडा करू. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे. शरश्चंद्रो दीपो विरते वनिता संगमुदिता सुखी शांत शेते मुनिरतुन. मी सुखाने शांत जीवन जगतो. का मला कशाचा अभ्यास नाही. शय्या भूमितलम दिशे वसनम ज्ञानामृतम भोजनम. शय्या भूमितलम, भूमी तर कोणी काढून घेणार नाही ना आपल्याकडली, मग त्याच्यावर झोपायला काय हरकत आहे. शय्या भूमी
तलम दिशोपि वसनम, ही दिशा हेच माझं वस्त्र आहे. आणि ज्ञानामृतम भोजनम, संत तुकाराम महाराज म्हणतात ना की हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार सेवू रुची. हरिकथा हेच भोजन आहे. काय करायचं भोजन? बाकीच्या भोजनाचा बीट येतो, ते क्षणभर आपल्याला आनंद देणार आहे, पण भगवंताची कथा ही ज्ञानामृतम भोजनम हे तस्येद कुटुंबिनो वद सखे कस्मात भयम योगिनः. तेव्हा योगी लोकांना कसं भय राहील? जर अशा पद्धतीने तो निरामय जीवन जगला, निरीच्छ जीवन जगला तर तो आनंदी आहे. ज्याप्रमाणे ते म्हणतात मनोवैकारिक हुत्वा, मन हे वैकारिक आहे म्हणून कोणाची निंदा करू नये आणि कोणाची स्तुती करू नये. स्वभाव विषमंजनः, लोकांचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. कधी हा बदलतो, कधी तो बदलतो, म्हणून आपण कोणाचीच निंदा करायची नाही आणि कोणाची स्तुती करायची नाही. आपल्याला कोणाशी संबंध नाही, इतकं अलिप्तपणाने राहता आलं पाहिजे. त्यानंतर गृहस्थाने कसं वागावं ते सांगितलंय. गृहस्थाने काय करावं? यावदर्थम उपासिनो देहे गेहेच पंडिताः. या ठिकाणी गृहस्थ माणसाने गृहस्थाश्रमामध्ये कसं वागावं? त्याने पैसा मिळवावा, पण एवढा मिळवावा की जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा. आपल्या पोटापुरतं आपण मिळवावं, पोटापेक्षा जास्त नको. जर आपण आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळवलं तर काय झालं? ते म्हणतात भागवतकाराच्या दृष्टीने तो चोर आहे. पहा आता तुम्ही म्हणाल मी कुठं चोरी केली? नाही केली, पण हे लोक गरीब राहिले म्हणजे त्यांची संपत्ती तुम्ही घेतली म्हणून ते गरीब राहिले. ते गरीब का राहिले? तर त्यांची संपत्ती, त्यांच्या वाटेची संपत्ती तुम्ही घेतली. तुम्ही म्हणाल प्रत्यक्ष नाही घेतली, न घेऊ द्या. प्रत्यक्ष नाही घेतली, खिशातून नाही घेतली, पण अप्रत्यक्षपणे तुम्ही शोषण केलं, हा त्याचा अर्थ आहे. एखादा गर्भश्रीमंत आहे, आपण बघितलं ना मुंबईचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय की बरं असीम गगनी नक्षत्रांच्या राशी. पलीकडं मुंबईच्या बाजूला कोळ्याची वस्ती आहे जी अत्यंत दरिद्री आहे. एका बाजूला कोळ्यांची वस्ती आहे, दरिद्री आहे, आणि दुसऱ्या बाजूला असीम गगनी नक्षत्रांच्या राशी. एका बाजूला प्रचंड श्रीमंत लोक आहेत, एका बाजूला प्रचंड गरीब लोक आहेत. ही जी आर्थिक विषमता आहे, त्या काळामध्ये मार्क्सवाद नव्हता, परंतु मार्क्सवादाने जे सांगितलं ते भागवतकारांनी सांगितले. मार्क्सवाद म्हणतो की गरजा ह्या माणसाच्या पूर्ण कधी होत नसतात. हे भागवतकारही सांगतात आणि आजचा मार्क्सवादही सांगतो की माणसाच्या गरजा ह्या खूप आहेत, त्या कधी कमी होत नाहीत, त्या कधी नष्टही होणार नाहीत, कधी पूर्णही होणार नाहीत. पण गरजा भागवायची साधनं मर्यादित आहेत. मग साधनं मर्यादित आहेत आणि गरजा अमर्यादित आहेत. मग काय करावं? याचा मेळ कसा घालायचा? याचा मेळ घालायचं एकच आहे उद्देश, एकच उपाय आहे, ते म्हणजे आपण गरजा कमी करणे हा उद्देश आहे. गरजा कमी करा, आपल्याला पाहिजे तेवढं आपण स्वीकारा. आपण अधिक पाहिजे, अधिकाधिक गोष्ट पाहिजे, जे मिळालं त्यापेक्षा अधिक पाहिजे. म्हणजे माणसाला सुखाची संकल्पनाच अशी आहे की एखादी गोष्ट मिळाली तर ती त्यापेक्षा जास्त कशी, त्याला कशी मला का नाही, म्हणून आपण स्पर्धा करतो, असूया करतो. 4 चाकी गाडी मिळाली ठीक आहे, पण नाही ती 4 लाखाची नाही, मग 40 लाखाची गाडी पाहिजे. 40 लाख काय आणि 4 लाख काय, शेवटी गाडीतच बसायचंय ना. परंतु आपण जी आकाशापर्यंतची अपेक्षा करतो तिथे आपलं चुकतं. या ठिकाणी ते म्हणतात यावत म्रियते जठरम तावत स्वस्तमिहि देहि नाम. जोपर्यंत पोट आहे तोपर्यंत भूक लागणारच, मग पोटापुरतं खाणं. पोटापेक्षा जास्त खाल्लं तर काय होईल? अधिकम योभिमन्येत सस्तेनो दंडमर्हति. आपण पोटापेक्षा जास्त मिळवलं तर याचा अर्थ असा की तुम्ही दंड देण्यालाच लायक आहात, दंडाला तुम्ही पात्र आहात. आणि म्हणून सिलिंगचा जो कायदा होता तो कायदा असा होता की एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीला जमीन किती पाहिजे? 100 एकर जमीन, आणि माणूस एक. ते म्हणतात नाही, मग बाकीच्यांनी काय करायचं? मग तुम्ही तुमच्या शेतीवर मर्यादा आणा. तुम्हाला 57 एकर 50 एकर एवढी जमीन ठेवा आणि 50 एकर गरीबाला द्या. विनोबा भावेंनी त्यासाठी भूदान चळवळ चालवली. ते सगळीकडे भारतभर फिरले, काही नाही आम्हाला, तुम्हाला जास्त असलेली जमीन आम्हाला द्या, आम्ही तो गरीबाला वाटू. याप्रमाणे भूदान चळवळ. सब भूमी गोपाल की,
अशी भूमिका होती त्यांची. अहो जमीन तुमची कशी काय, तुमची कुठून आली हो जमीन, तुम्ही निर्माण केली का, नाही. सब भूमी गोपाल की, सगळी जमीन भगवंताची आहे. तुम्हाला पोटापोट ते 10 एकरमध्ये तुमचं पोट भरताना बस झाली तुम्हाला, तुम्ही 50 एकर का घेता, अशी भूमिका विनोबा भावेंनी सुद्धा घेतली. त्यानंतर इंदिरा गांधींनी जो सिलिंगचा कायदा केला त्याच्यामागे सुद्धा हीच भूमिका होती आणि हीच भागवतामध्ये नोंदवलेली आहे की अधिकं योभिमन्येत. गांधीवाद सुद्धा हाच आहे. गांधीजी देखील तेच म्हणतात की आपल्याला गरजा कमी करता आल्या पाहिजेत. कमीत कमी गांधीजींनी फक्त एक पंचा आणि उपर्ण एवढ्यावरच जीवन का काढलं. त्यांनी पाहिलं की अरे या अनेक स्त्रिया ज्यांना वस्त्र नाहीये, त्या अर्ध वस्त्र धूत होत्या आणि तेच वस्त्र नेसत होत्या. त्यांनी पाहिलं की अरे स्त्रियांना एकच वस्त्र आहे, 2 वस्त्र सुद्धा नाहीयेत. ज्या वस्त्रावर आंघोळ करतात त्याच वस्त्राला पिळून पुन्हा अंगावर घालतात. म्हणून त्यांनी ठरवलं की आजपासून अंगावर वस्त्र घ्यायचं नाही, फक्त एक उपर्ण आणि पंचा बस. नाही तर एवढे त्या काळामध्ये बॅरिस्टर झालेले, सगळ्या प्रकारचे सुखसौख्य त्यांना प्राप्त होऊ शकत होते. सूट बूट हॅट पॅन्ट सगळं काही होतं त्यांना, पण सगळं सोडून दिलं का, समाजासाठी. तेव्हा ही जी त्यांची भूमिका आहे ती काही त्यांची नाहीये, ती भागवतातली भूमिका आहे. भागवतातल्या शुकाचार्यांनी नारदांनी सांगितलेली भूमिका आहे. त्यामुळे ते म्हणतात यावत म्रियते जठरम तावत स्वस्वमी ही देवी नाम ती अधिकं योभी म्हणेत शस्तेनो दंडमर्हती. त्याप्रमाणे सगळ्या लोकांकडे आपण पुत्राच्या भावनेने पाहिलं पाहिजे. आत्मना पुत्रवत पश्ये. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोच भगवंताची मूर्ती. जो आपल्या दासावर आणि दासीवर पुत्रवत प्रेम करतो तो ईश्वराची मूर्ती आहे असं त्यांनी म्हटलंय. इथे तेच म्हटलंय त्यांनी, आत्मना पुत्रवत पश्ये तेर्षा मंतरम कियत त्रिवर्गम नाती कृष्ण मिळतो गृहमध्यपी. याप्रमाणे गृहस्थाश्रमेने कसं वागावं, त्याने अतिथी अभ्यागताची सेवा करावी, त्यांनी ह्या अन्नाचं विभाजन करावं, त्याप्रमाणे ब्रह्मयज्ञ करावा, पंचमहायज्ञ त्यांनी करावेत, भूतयज्ञ करावा, ब्रह्मयज्ञ करावा, देवयज्ञ करावा, पितृयज्ञ करावा, श्राद्ध पक्ष करावेत. श्राद्धम पितृ यथावित्तम. यथावित्तम आपल्या श्राद्ध करायचेच नाहीत असं करून ब्राह्मण फार दक्षिणा घेऊ लागले बा, त्यामुळे श्राद्ध सोडून दिले काही लोकांनी. मी म्हणलं का श्राद्ध नाही कर, नाही हो ब्राह्मण दक्षिणा घ्यायला लागले खूप. अहो तुम्ही यथावित्तम म्हटलंय, तुमची जेवढी शक्ती आहे तुमच्या शक्तीनुसार तुम्ही करा. अमुकच केलं पाहिजे असं काही नाही, एवढीच दक्षिणा दिली पाहिजे असं काही नाही. श्राद्धम पितोर यथावित्तम तद्बंधूनाच वित्तवान. अयने सुषुवे विषुवे कुर्यात व्यतिपाते दिनक्षय. कधी कधी करावं ते सांगितलंय, व्यतिपातावर करावं, दिनक्षयावर करावं, त्याप्रमाणे तिथीवर करावं, द्वादशीवर करावं, तृतीया शुक्ल पक्षे नवम्या कार्तिके. याप्रमाणे कोणकोणत्या वेळेला करावं ते सांगितलंय. माघ फाल्गुन कृष्णाष्टमी, माघ शुक्ल सप्तमी, त्याप्रमाणे मघा नक्षत्रयुक्त पौर्णिमा, अशा पद्धतीने द्वादशी, अपूर्ण, अनुराधा नक्षत्र, उत्तरा भाद्रपदा वगैरे वगैरे या नक्षत्रावर आपण श्राद्ध पक्ष करावे. याप्रमाणे यत्र यत्र हरे रर्चा. शेवटी नारद म्हणतात जिथे जिथे भगवंताचं गायन चालतं, जिथे जिथे भगवंताची कथा चालते, स देश श्रेयसाम पदम. तो देश पवित्र आहे, पवित्र तो देश, तो देश पवित्र आहे, ती वाणी पवित्र आहे, ते ठिकाण पवित्र आहे, ते स्थळ पवित्र आहे. कोणतं? ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालते, भगवंताचे भजन चालतं, कीर्तन चालतं. यत्र यत्र हरे रर्चा स देश श्रेयसाम पदम यत्र गंगादयो नद्य पुरेणेषु विश्रुताः. त्या ठिकाणी गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती सारख्या नद्या आहेत, पुष्करासारखं तीर्थ आहे, त्याचप्रमाणे गय, प्रयाग, पुलाहाश्रमासारखे आश्रम आहेत, त्याचप्रमाणे कुशस्थली, प्रभास, वाराणसी, मधुपुरी, पंपा, बिंदुसरस, नारायणाश्रम, त्याचप्रमाणे महेंद्र मलयालय, हिमालयासारखे पर्वत आहेत, महेंद्रासारखे पर्वत आहेत. तो देश पवित्र आहे, म्हणजे भारत पवित्र आहे, कारण भारतामध्ये हे सगळे. त्यामुळे धर्मो हेत्र, आणि याच ठिकाणी धर्म आहे. ज्या ठिकाणी हे पावित्र्य आहे त्या ठिकाणी धर्म आहे. त्यामुळे या भारताचं वैभव त्यांनी सांगितलं. त्रेतायुषु हरेचर्या म्हणून ते म्हणतात, हे युधिष्ठिरा, त्रेतायुगामध्ये हरीची क्रिया म्हणजे पूजा अर्चा
किंवा यज्ञयाग याला प्रतिष्ठा होती. पण कलियुगामध्ये कळवतं हरिकीर्तनाला महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आता शेवटच्या अध्यायामध्ये त्यांनी गृहस्थाश्रमाचं धर्माचं विवरण केल्यानंतर मोक्ष धर्माचं विवरण केलेलं आहे. आणि मोक्ष धर्माचं विवरण करताना त्रेता म्हणजे कृत, त्रेता आणि द्वापार या 3 युगांसाठी वेगळा धर्म आहे आणि कलियुगासाठी वेगळा धर्म आहे. कलियुगासाठी धर्म असा आहे की न नद्याद आमिषम श्राद्धे, श्राद्धामध्ये मांस वगैरे देऊ नये, हा कलियुगातला धर्म आहे. त्याचप्रमाणे मुन्नीन्ने स्यात्परा, मुन्नीन्य द्यावं, मुनीचं अन्न द्यावं. त्याप्रमाणे अन्नम सविभजित पश्चिन, अन्नाचं विभाजन करावं, पंचमहायज्ञ करावेत. त्याचप्रमाणे आता संतुष्टस्य निरीहस्य स्वात्मा रामस्य यत् सुखम, जो संतुष्ट आहे तो खऱ्या अर्थाने सुखी आहे. जो संतुष्ट नाही त्याला संतोष नाही. सुख म्हणजे सुख कशात आहे, आनंद कशात आहे, समाधान मानण्यात आहे. आणि समाधान हे मानण्यावरच आहे. नुसता हव्यास केला तर माणसाला समाधान मिळत नसतं. म्हणून ते म्हणतात कुतस्तत कामलोभेन धावितो रता दिशा. संतुष्ट जो आहे त्याला सगळ्या दिशा सुखमय आहेत. तुम्ही मनाची प्रसन्नता ठेवा, तुम्हाला सगळ्या दिशा सुखमय आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, सदा संतुष्ट मनसा सर्व सुखमय या दिशा. मन संतुष्ट असलं की दिशा आपोआपच. आम्हाला कोणतीच दिशा वाईट नाही, या दिशेला जाऊ नका, त्या दिशेला जाऊ नका असं काही नाही. मन चंगा तो काठवट नाही गंगा. मन चांगलं ठेवा, तुम्हाला सगळीकडे शुभ संकेत प्राप्त होतील. संतुष्ट केनवा राजन न वर्तोती वालिना. आणि असंतुष्ट से विप्रस्य, जो असंतुष्ट आहे, जर ब्राह्मण एखादा असंतुष्ट असेल, अभ्यास करणारा असेल, तर त्याची विद्या, तेज, तप आणि यश हे नष्ट होतं. म्हणे असंतुष्टस्य विप्रस्य तेजो विद्या तपो यशः सर्वतींद्रिय लवलेन ज्ञानम चैवा किरीयते. जो मागणारा ब्राह्मण आहे, जो केवळ आपल्या पैशावर लक्ष ठेवणारा ब्राह्मण आहे, जो कधीच संतुष्ट नाही, असा जर ब्राह्मण असेल तर त्याचं तेज, विद्या, तप आणि यश हे सगळं नष्ट होतं. म्हणून आपण केवळ लोभ करू नये, मर्यादा ठेवावी. त्याप्रमाणे पुढे त्यांनी म्हटलंय की माणसाने आहुष शरीरम शरीरेंद्रियाणि, हे राजा उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे हे शरीर हे रथ आहे, इंद्रिय हे घोडे आहेत, आणि त्याचा स्वामी मन हे लगाम आहे, आणि शब्दादी विषय हे मार्ग आहेत, बुद्धी ही सारथी आहे. चित्त भगवंताकडे ठेवायचे. आणि धनुष्य हे कशाचं धनुष्य आहे, प्रणवरूपी धनुष्य. प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार हा धनुष्याकृती आहे. ओंकार हे धनुष्य आहे. आणि त्या ठिकाणी बाण जोडायचा आहे, तो कशाचा, तर भगवंताच्या चरणाकडे लक्ष हा बाण. ते म्हणतात चक्रे भीमानम रथिनंच जीवम, रथी हा जीव आहे, आणि धनुर्हितस्य प्रणवम पठंती शरंतु जीवम परमेव लक्षम. बाण जो जोडायचा आहे तो भगवंताच्या चरणापर्यंतच गेला पाहिजे. म्हणजे लक्ष भगवंताकडे असलं पाहिजे. लक्षरूपी बाण प्रणवरूपी ओंकाररूपी धनुष्यातून सोडायचा आहे. म्हणून ह्या रथ, हे रथ म्हणजे काय, हे शरीर आहे, आणि हे घोडे इंद्रियाप्रमाणे आपण त्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. शास्त्रेण चक्षुषा वेद, आपण शास्त्र दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि शास्त्राप्रमाणे मर्यादा केली पाहिजे. 3 अद्वैत सांगितलेत, भावाद्वैत, द्रव्याद्वैत आणि क्रियाद्वैत. कार्य कारण कर्तृत्वे, कार्य कारणाचं एकत्व म्हणजे भावाद्वैत. त्याप्रमाणे समर्पण वृत्ती म्हणजे क्रियाद्वैत, आणि हे भोग भगवंताचा आहे असं समजणं म्हणजे द्रव्याद्वैत. तेव्हा भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत या 3 अद्वैताची कल्पना या ठिकाणी सांगितली. आणि मग नारद म्हणतात, हे युधिष्ठिरा, पूर्वी मी सुद्धा उपबर्हण गंधर्व होतो. जे पहिल्या स्कंदामध्ये कथा आलेली आहे व्यासांच्या संदर्भातली, त्याच्या आधीचं विवरण त्यांनी केलंय. अहम पुरा भवम कश्चित गंधर्व उपबर्हणा. मी उपबर्हण नावाचा गंधर्व होतो. माझं शरीर सुंदर होतं, माझं गायन चांगलं होतं, मी मोठ्या स्वतःच्या नादामध्ये तल्लीन होतो. रूप पेशल माधुर्य, रूप चांगलं होतं, माधुर्य होतं. आणि स्त्रीणाम प्रियतमो नित्यम, स्त्रिया माझ्याकडे आकर्षित होत होत्या. तेव्हा एकदा ब्रह्मलोकामध्ये बसलेला असताना
माझं लक्ष विचलित झालं. विचलित झाल्याबरोबर सगळ्या स्त्रियांच्या घोळक्यात मी बसलो होतो. स्त्रीभः परिवृतो गतः. ब्रह्मदेवानी हे पाहिल्याबरोबर मला त्यांनी शाप दिला. या ठिकाणी ब्रह्म पुत्र ताम, ब्रह्मदेवाच्या ठिकाण सनत सनंतर सनातन सनत कुमार होते. आणि त्यावेळेला मला शाप मिळाला की तू दासीपुत्र होशील. आणि मग मी दासीपुत्र झालो. पण त्या दासीपुत्राच्या काळात सुद्धा मी भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. आणि मग पुन्हा मला नारद रूप उत्संगात नारदाट जन्मे, मांडीपासून मी जन्माला आलो. याप्रमाणे विवरण केलं आणि हा सप्तम स्कंध या ठिकाणी पूर्ण झाला. आता उद्यापासून आपण अष्टम स्कंधाला प्रारंभ करू. ज्या अष्टम स्कंधामध्ये मन्वंतराचं वर्णन आहे आणि त्यानंतर गजेंद्राची कथा आहे. त्याचप्रमाणे पुढे अमृत मंथनाची कथा आहे आणि नंतर वामनाची कथा या ठिकाणी आहे. इथपर्यंत आपण 3-4 दिवसामध्ये हे अष्टमस्कंद पूर्ण केला म्हणजे नवमस्कंदाकडे जाता येतं. कुंडली कवरदे हर विठ्ठल सीताकांत.